मागता पूनमराव यांच्याकडे की त्यांच्यानी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते। तसेच पारसेचे माजी सरपंच देवेंद्र सर मागता श्रद्धा नाईक यांच्याकडे की त्यांच्यानी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते। मांजरेचे पंच सुभाष आसोलकर मागता पूजा नाईक यांच्याकडे की त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते। मांजरेचे पंच सदस्य त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते। मागता पूनम तुम्ही त्यांचे हरमलचे पंच सदस्य गुणाजी ठाकूर मागता सुष्मिता तुम्ही त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते। हरमलचे पंच सदस्य प्रवीण वांगणकर मागता दीप्ती की त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते। माझ्यासोबत माझ्या मागे बोलणारे खूप भक्ते पण इकडे आहे, पण जित भाईंनी जी मदत पेडणे तालुक्यासाठी तो मग पेडणे मतदारसंघ असो किंवा मांजरे मतदारसंघ असो त्या मांजरे मतदारसंघातील जनतेसाठी केलेली आहे, ते मग संस्कृतीचं संवर्धन असो किंवा आमचे ख्रिस्ती बांधव ज्या वेळेला पूरमध्ये अडकले होते त्यांना बाहेर काढलेली ती मदत असो, हे ज्या ठिकाणी आम्ही या जित भाईंकडे बघतो त्यावेळी नवं प्रेरणास्थान मांजरे मतदारसंघाचे उभरत नेतृत्व आज आम्हाला दिसत आहे। मी नेहमी माझ्या भाषणामध्ये उल्लेख करतो की ज्या वेळेला ह्या गोमंतकामध्ये ज्या वेळेला गोव्यामध्ये एखादा बाळ जन्माला घेतं, एखादा बाळ ज्या वेळेला ह्या गोमंतकामध्ये जन्म घेतं त्यावेळेला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ही मंत्र मंदिरामधून त्याच्या कानाला स्पर्श करतात। त्याच भक्ती भावनेनं नमन मारिये कृपेन बोललेले सर्वेश्वर तुझे पियासा वस्तुऱ्यामध्ये तू सदैव आणि सदैव तुझं पूज जेजू ही मंत्र सर्वमधून त्याच्या कानाला स्पर्श करतात आणि त्याच भक्ती भावनेनं अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम ही मंत्र मस्जिदामधून त्याच्या कानाला स्पर्श करतात। अशा पोषक अशा वातावरणामध्ये खास करून गोव्यामध्ये आणि त्याहून खास करून पेडणे तालुक्यामध्ये आम्ही नांदत आहोत आणि त्यामुळे संस्कृतीसारखं ती मदत जर आम्ही त्यांच्याकडे पाहिली किंवा केरळच्या पूरग्रस्तांना ज्यावेळी जित भाईंनी ज्यावेळी इकडे आणलं त्यावेळेला खरंच एक नवं प्रेरणास्थान आम्ही जित भाईंकडे बघतो। नवचेतना युवक संघाची पेडण्यामध्ये आम्ही स्थापना केली, मी संस्थापक अध्यक्ष होतो। नवचेतना युवक संघाचा पहिला कार्यक्रम म्हणजे पेडणे तालुका मर्यादित महिला भजन महोत्सव आम्ही करायचा ठरवला। त्यावेळेला ज्यावेळेला आम्ही जित भाईंकडे ही संकल्पना मांडली तू पुढे चल, आम्ही तुझ्याबरोबर सणात असलेले एक नवा प्रेरणेची हाक आम्हाला दिली आणि भरघोस आम्हाला मदत केली आणि त्या भरघोस मदतीने पेडण्यात एक शून्य असा कार्यक्रम आकारू आणि ओंकारू शकला, तो फक्त जित भाईंच्याच प्रेरणेमुळे आणि त्यांच्या सहकार्यामुळे। मी इकडे जास्त बोलत नाही, पण हे सगळं जर करायचं असेल 23 तारखेला ह्या मेणबत्तीच्या प्रकाशानं संपूर्ण समाजाचं आयुष्य जर उजळून निघायचं असेल तर येत्या 23 तारखेला जित भाईंना भरघोस मताने निवडून देऊन मांजरे मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करून गोव्याच्या विधानसभेमध्ये पाठवण्याची जबाबदारी तुमची आहे, हे तुमच्या स्वाधीन आहे आणि तुम्ही ते नक्कीच करा याबद्दल तुम्हाला सांगितलं। आणि हे सगळं जर करायचं असेल तर एकट्या दुकट्याच्या सहकार्याने शक्य होणार नाही। आज खूपशा महिला आपल्या घराचा प्रश्न सांभाळण्यासाठी जित हा आमचा उमेदवार आहे आणि ते दुर्गेच्या आणि भगवतीच्या रूपेनं, मी पुन्हा म्हणतो त्या भगवतीच्या आणि दुर्गेच्या रूपानं जित बरोबर आहेत आणि त्यांनी त्यांचं रूप ज्यावेळेला जित बरोबर आहे मग तो केरीचा आजोबा असू द्या, मोरजीची मोरजाई असो, पालियेची भूमिका असो, हा सर्व देवदेवतींचा आशीर्वाद आहे आणि सायबीण माझं त्याचा आशीर्वाद असा म्हणूनच आज जितात कसलोच भय ना, जित येत्या 23 तारखेला विजयी होऊन विधानसभेत जाणार ते नक्की आहे। आणि हे सगळं जर करायचं असेल तर एकट्या दुकट्याच्या सहकार्याने शक्य होणार नाही। ज्यावेळेला छोटे हात पुढे येतील आणि ते सुद्धा हजारो छोटे हात पुढे येतील त्यावेळेला हजारो छोट्या हातांचा एक मोठा हात अदम्य शक्तीचा उभा राहील, तो आमच्या देशाला वाचवणारा असेल, त्या मांजरे मतदारसंघाच्या ध्रुव शक्तीला रोखणारा असेल। आम्ही म्हणता जित बरो जिताचो तो मॅनिफेस्टो पळोवन गेल्यार सोबतेच्या बारा 100% बरो आहा। कित्याक ताका कोणाची गरज ना, ताका कोणें लुटूंक ना, ना कोणाक फटोवंक ना, पण आपणाचे देवाचे जसो जो वावुरतालो तसो देवाच्या रुपान तोय आमकां बरें करून वावुरला। मोगाच्या भाव भयणांनी जो मनीस गणपतीची शपथ घेता देवाक विकतो घेवंक जाता जाल्यार आमकां मनशांक कित्याक विकतो घेवचो ना?
आता आमचो जो आदलो काँग्रेसीचो मनमोहन सिंग आलो पळय रॉबर्ट हो चलतालो रिमोट आलो सोनिया गांधी लागीं तसो बाबी बापकर बसला आनी उलयता कार्यकर्ती पूण आमचो जीत स्ट्रेट फॉरवर्ड कार्यकर्त्याची गरज ना पूण आमच्या सांगातान सगळी गट पुंजात बांदून आपूण एकटोच फुडें वयता ह्यो जीत दुसऱ्याचें बरें करता तो जीत बुडलेल्यांक हात वयर काडटा तो जीत आतां हांव तुमचे लागीं एकूच रिक्वेस्ट करता की आतां तुमी चिता मांद्र्यान काळोख जावो ओ उजवाड जावो कितें जाय तुमकां उजवाड जाय न्हू आनी फाटीं फुडें पळोवं नाका काळोख खूब जालो कळ्ळें न्हू देखून 23 तारखेर आमी सगळीं एक वटान मिशनाचेर वचोन बटन दामूया आनी शासनाक हे फुडें आमच्या मांद्र्यान आमी काळोख आसलेलो जिता उदेशी उजवाड करून दाखोवया आमी हांगा जमल्या ते फक्त आमचो स्वाभिमान जागृत जाला म्हणून आमी जेन्ना आमचो स्वाभिमान जेन्ना आमचे कडेन खेळ केल्यात जेन्ना आमकां ग्रहीत धरता तेन्ना आमी मांद्रेच्या लोकांनी दाखोवन दिला की आमी मांद्रेचे लोक कोण आनी कितें ते आनी हेच्या फुडें सुद्दां आमी अशेंच दाखोवन दितले आमी आमचो स्वाभिमान हेच्या पयलीं सुद्दां जपला आनी हेच्या फुडें सुद्दां आमी आमचो स्वाभिमान असोच जपतले आनी जीत बाईक आमी निवडून दितले येता 23 तारखेक आमी जीत बाईक कॅन्डलीक आमी मत घालचे आमचे आनी जीत बाईक निवडून दिवचे जेन्ना आमी आमचो स्वाभिमान जपतले तेन्नाच आमची उदरगत जातली तर हांव तुमकां रिक्वेस्ट करता की तुमी येता 23 तारखेक जीत बाईक निवडून दियात आनी ताका लोकां खातीर खूब कितें करपाची संदी दियात जीत ही निश्चित आसा आनी ताका कोणूच फाटी काडूंक शकना कित्याक जीत आरोलकर एक एनकरेजिंग आनी एक बऱ्यांतलो बरो फुडारी जावन आसा हांव इतलें सांगूंक सोदतां की जिताची जीत मांद्रेच्या दर एका सामान्य साद्या लोकांची आनी एक भाशेन जातली ती उदरगत मांद्रेची उदरगतीक आमी नदर मारीत जाल्यार उदरगत ही संस्था आनी उदरगत हे सगळे म्हणटात उदरगत करूंक जाय पूण ज्या दिसा जीत हांगासर मांद्र्यान पावल मारले जितान पावल मारले उदरगत ही संस्था ताणें घडोवन हाडली आनी हे संस्थे वरवीं ताणें जायत्या जाणांक आपलो आदार दिलो जायत्या लोकांक आपलो हातभार लायलो गोरिबांक ताणें वयर काडले गोरिबांक जो कोण वयर काडटा तो मनीस खरेंच सुभागी म्हणटा म्हणजे भाग्यवान तर जीत आरोलकर हो आमचो भाव गोरिबांक पावता आमचे लोक जेन्ना केरला गेलेले एमएलएच्या कानार घातले तर एमएलए तांच्या उल्याक कान दिलो ना पूण जेन्ना हीच खबर जीत आरोलकर ह्या आमच्या भावाच्या कानार पडली ताच्या कानार घातली तेन्ना जीत आरोलकरान फाटी फुडें पळयनासतना कोण तो पळयनासतना ताणें त्या स्वातेर धांव मारून आपलो मनीस धाडून ताणें तांकां बेंगलोर पासून हाडली आनी बेंगलोरसान फ्लायट करून ताणें आपल्या गांवदारा मांड्या गांवांत तांकां पावयली हेच ताचें व्हडपण तो एक आमकां उजवाडाचो दिवो आयज ताका ह्या इलेक्शनाक वाज कॅन्डल हे सिंबॉल मेवला हे कॅन्डलीचेर आमी दोन एक भाव भयणां निचेव करया कॅन्डलीचेर मेणवातीचेर आमचो 23 तारखेर शिक्को मारुया आनी जीत आरोलकर ह्या आमच्या भावाक जरूर आमी निवडून हाडुया आनी मांद्र्यान उदरगत कितें ती दर एका लोकांक दर एकल्या लिडरांक दाखोवन दिवया तो बरें धमक्या दिता न्हय पूण ते धमक्यांक आमकां वखद आनी आमकां जर धमक्या जर दिता अशें कळ्ळें म्हणजे साबीत जालें जाल्यार तेंची पत्रिका छापपाक आमकां टायम लागना ही आमची धमकी आहा तेंच्या पावण्यार कडेन दयानंद सोपटे साहेब आमच्या मांद्रेकरांचो स्वाभिमानाचो अंत पळोवं नाका ही जमात ही जी जमले समाज जी आहा ही सगळ्या धर्माची आहा सगळ्या जातींची आहा जातीचो खेळ कर नाका तुका परत एकदा आमचे जाहीर निवेदन इलेक्शन शुड बी गो इन फेअर वेज हांगा सगळें सारकें जावपाक जाय तूं जातीचो आदार घेवं नाका आमच्या कार्यकर्त्यांक धमकी दिवं नाका आमी तितके समर्थ आहात हें आमी तुका सांगता येता त्या 23 तारखेक आमची ही
शिशाणी हा मेंढवाल असे म्हणतात की तमसोना ज्योतिर्गमय अंधारातून प्रकाशाकडे. परत एकदा 17 महिन्याच्या ह्या काळोखात आमकां ज्या आमदारान जोडलंय त्या काळोखातून आमकां खंय तरी प्रकाशाकडे वचपाचो नवो मार्ग जी दारोळकर. तुमचो निर्णय पक्को समजून आमचे जे मत आहे 23 तारखेचे मेणवतीच्या कडे येतले तुमच्या सोयऱ्या पाहुण्यांचे भावा बहिणांचे शेजाऱ्या बाजाऱ्यांचे मान्यवर जनतानं सांगू शकता की 23 तारखेच्या निवडणुकीचो निकाल आज मांद्र्याच्या या दिनताने लायलो ना आमकां 23 मेची वाट पळोवची गरज ना. मान्यातील जनतेला पण स्वाभिमान घाण धरू ना. जर तुम्ही घाण धरले असाल जाल्यार त्या भाजपाच्या कमळाक तुम्ही मत घालतल्यार जर तुमका खरोच स्वाभिमान आणि अभिमान असा जाल्यार जी दारोलकर आणि मेंढवाल ही तुमच्या लक्षात असावी आणि 23 तारखेक तुमचे मत वेस्ट कर नकात. ओव्हर अशा त्या मेंढवालचे देखील बटन दाबात आणि जी दारोलकर या आमच्या उमेदवाराक भरघोस मतांनी विजयी करूया आणि नवा इतिहास आम्ही करूया. जी दारोलकरांचा जी दारोलकरांचा जी दारोलकरांचा. धन्यवाद. तुमचेर आणि सरकाराचेर आयच्या या प्रचार सभेक व्यासपीठाचेर लाडके आमचे मित्र ज्यांच्या नावातच जीत आसा ज्यांच्या नावातच विजय आसा असे तडफदार यंग एनर्जेटिक स्मार्ट स्पोर्ट्समॅन बाबजी दारोलकर उपस्थित सगळे मांद्रे गावचे मांद्रे बंधू भगिनी मतदार आणि बाबजीचे सगळे हितचिंतक. कसलो जात कसलो धर्म न बाळगता सगळ्यांक बरोबर घेऊन वचपी अशा व्यक्तिमत्व तन मन धन लावून अहोरात्र ज्या मनशान या मांद्रे मतदारसंघा बरोबर संबंध पेडण्या तालुक्याची सेवा करपाचो जो विडो उचलला त्या त्यांच्या ह्या कार्याक दिवचलच्यान नरेश सावळ अभिनंदन करतात. सगळ्यांच्या मिटिंगेक देशातल्यान बडे बडे नेते आल्यात. आता कोण राघोबा गावडे म्हणटाले कोण गडकरी येऊन गेलो कोण सिद्धू येवपाचो आसा कोण आनी कोण कोण बरेच व्हडले. पण आम्ही गरीब परिस्थितीत जिताच्या मैत्री खातीर शेवटी श्री कृष्णाचो जसो दोस्त कोण सुदामा तसो नरेश सावळ त्याच्या खातीर आयला. उलयता आसतना चुकलें जाल्यार माफ करा. पूण माफ करतना ह्या जी कॅन्डल जी आमकां ह्या व्यासपीठाचेर दिसता त्या कॅन्डलीचेर मात्र शिक्को मारपाक मात्र येनासतना आमकां चिंता विकासाची आसा. विकास जावपाकच जाय. विकास जावप हो खूब गरजेचो. पण विकास करच्या खातीर पक्ष बदलपाची गरज आसा ना. मनीस पक्ष केन्ना बदलता? पक्ष बदलता जेन्ना स्वार्था खातीर आणि आपले पोट भरपा खातीर बदलता. नरेश सावळे आमदार जालो आम्ही विधानसभा गाजयली आम्ही अपक्ष असले आणि आम्ही विरोधात काम केले म्हणून आम्ही म्हणू ना. सत्तेन आसच्यापेक्षा विरोधाने काम करपाक बरें मेळटा. जेन्ना पळय तुम्ही विधानसभेत स्पष्टपणे आणि निर्भयपणे उलयतात तेन्ना सत्तेतले लोक सुद्धा तुमकां भियेतात आणि तेन्ना काम करपाक बरें आसता.
संवय जाला. पहिले फावटी बीजेपीन निवडून दिलो. कितें जालें 100 जाणांक नोकऱ्यो दितलो म्हणून सांगलें. कोणा बद्दल उलयता खबर आहा न्ही? तुमच्या माजी आमदारा बद्दल दयानंद सोपटे बद्दल उलयता. अरे तुमकां जितली तिडक आसा तितली आमकांय तिडक आसा. अरे ह्या लोकांक आमदार म्हणून निवडून दिवप कित्याक? 2 दिसां खातीर तुमचो विश्वास तरी कोणाक लायलो? तशें ते सांगता की तुमचो विश्वास दिल्ली व्हरून तेंच्यांनी विकलो. कित्या खातीर विकलो? कितें वायट केलें तुमी? आनी तेच्या बदल्यान जर तेणी कितें घेतलें आसत जाल्यार 20 कोटी घेतले ही तुमकां खबर आसा? तुमकां बावड्याक कांय खबर ना. तुम्ही अशाच पद्धतीन त्या वेळाचेर सुद्धा त्यो मिटींग अटेंड करताले. पूण तुम्ही बावडे सादे, तुमकां काय खबर ना. पूण त्याच्या मनात खोटे असले. अरे त्या वेळाचेर तुका 100 नोकऱ्यो मेळ्ळ्यो ना. लोकांच्या भुरग्यांक नोकऱ्यो दिवपाक जाले ना. तरी तुका लोकांनी काय म्हणूंक ना. तुमकां काँग्रेसीन घेतलो. काँग्रेसीन तुमकां निवडून हाडलो आणि परत बीजेपीन ऑफर दितलो. तू परत मूर्ख परत बीजेपी वयता. अरे वा, कितलो शाणो मनीस आसतलो तो पळया. आणि सांगता कितें बिझनेस ट्रीप. अरे लज आसपाक जाय तुमकां बिझनेस ट्रीप म्हणून सांगपाक. पयले फावटी जेन्ना पळय बीजेपीन आमदार जाल्लो पळय तेन्ना कदंबान डायरेक्टर आसलो महामंडळाचेर बरी खरड काडल्या. त्या टायरूय दवरूंक ना तेणें. म्हणजे त्याच्या बद्दल तुम्ही विचार करा. कसल्याक आम्ही कितें म्हणटा तें हांव म्हणना ना. कसलो मनीस आसतलो तो पळया. अरे विकास जर करपाक जाय तर पार्सेकर सरान तसो काय कमी विकास करूंक नासलो. बरोच विकास केला. जसो चोपड्याचो पूल काडलो काय ना, सुंदर अशें ब्युटिफिकेशन. त्याच्या नंतर जो पळय तो फावंटेन आसा पळय तो पळयतकूच बरें मनाक प्रसन्न जाता. जेन्ना मोर्जेच्या सायडीन वयता पळय तेन्ना मोर्जेचे प्रवेश द्वार जे आसा पळय सुंदर आसता. मोरजायचे देवूळ जर पळय जाल्यार ते सामकें म्हणजे मनाक अशें भावणारे कशें आसा. बाकी मांद्रे म्हणा किंवा हरमल म्हणा किंवा केरी बरेचशे हांवें पळोवंक ना पूण आयकूंक ना. बरोच विकास केला. विकास करपा खातीर फुडपाची गरज ना. पूण एक गजाल लक्षात घेवया. हो एक आसा आनी तो त्या वाटेन सुभाष शिरोडकर आसा. ह्या फितुराक मात्र थोडो वेळ शिकोवपाकच जाय. आनी हे सांगला कोणे? गडकरीन सांगला. आनी गडकरीचो शब्द आमकां मानपाकच जाय. कारण ताणें 15,000 कोटी आमकां दिल्या. बरें 15,000 कोटी दिता त्या मनशाचो शब्द आयकपाक नाका आमी? आयकपाकच जाय. हे 20-20 कोटी घेतले आनी घरान न्हिदताले. तांकां गरज ना. आमदार कितो पडल्यार करून म्हणटलो. परत आतां गॅरंटी कितें तेची? परत बीजेपीन समजा जर फाल्यां जर निवडून आयलो आनी काँग्रेसचें सरकार जावपाचें आसा आनी जालें जाल्यार परत तो काँग्रेस. एका शाळेंतले भुरगे ते तो बाबू आसगांवकार तो हुशार मनीस कितें सांगता? आपूण दलीत. पूण दलीत जावन दलीत जातलो जाल्लो आसा. म्हाका त्या मनशा बद्दल सामकी कीव येता, लज दिसता. एका राती भितर एका पक्षाक विकून मोकळो. एका राती भितर एका पक्षाक विकून मोकळो. केन्ना लोकांक विकीत ते काय कल्पना ना रे बाबा. हांव आनी जीत त्या बाबू आसगांवकाराक घेवन सुनील ढवळीकरा कडेन गेल्ले. ताका ती किंडी म्हणून सांगपाक. सुनील ढवळीकर बाकी कितें आसूं तो तसो हुशार आनी ताका दूरदृश्टी आसा. तेणें म्हाका पयलींच सांगलें हो बाबू धड न्ही म्हणून. हो बाबू फटींग आनी तोंडान धड न्ही बाकी कितें आसूं. अरे हांवूय पेडणेकार. म्हाकाय पेडण्या बद्दल अभिमान आसा. हांवूय पेडण्याचेर प्रेम करता. म्हाजोय पेडण्या देव. हांव सदांच बरें काम करपाक वयता, केन्नाच वायट काम
हांव पेडण्याच्या देवाचो देवा पायट दिसता. बरेचशे पेडण्याचे लोक म्हाका आपलो समजता, त्या लोकांक म्हाका लज करपाची. म्हाका खबर आसा पेडण्या तालुक्यांतलो तो मांद्रेचो आसूं वा पेडण्याचो आसूं, प्रत्येक मनीस स्वाभिमान, त्यांचा स्वाभिमान त्यांच्या नसान आसा. पूण ह्या बाबून त्यांचो स्वाभिमान विकलो. आता त्या बाबूक कापस्ताद आसा जाल्यार परत मागीर पेडण्यान निवडून येवन कापोवचो. हांवें पयलींच आयकलां बाबू सांगता खंय जीत निवडून येवंक जाय म्हणून. खरें सांगता जीत निवडून येवंक जाय म्हणटा. आनी थंय येवन मुठी आवडटालो. म्हणजे ही बाबूची नाटकांच कळ्ळें न्ही. बाबू गजाली सांगपाचें कशें की आपूण सेवक काय ना. आमकां दलिता बद्दल प्रेम आसा. आमचे कितलेशेच दलित असे मित्र आसात. आमी दलित तो आसूं आमी काय पळयना. सर्व जाती धर्माच्या सगळ्या लोकांक दलित आसूं कोणें आसूं सगळ्यांक बरोबर घेवन वयता. बरोबर टेबलाचेर सुद्दां बरोबर जेवपाक बसता आमी. आमी केन्नाच भेदभाव करिना. तसो सुदीन ढवळीकराच्या टेबलाचेर सुद्दां बाबू 10 फावटी जेवन गेलो. कितें केलें? सुदिनाकय विकलो आनी पक्षाक विकलो. पूण त्या बाबू पासून सावध रावप खूब गरजेचें आसा. तो सुभाष शिरोडकर ही गोंयच्या विधानसभातली जी चित्रां आसा पळय तेंच्या बाबतींत उलय तितलें कमी. अरे त्या सुभाष शिरोडकराचे मडी उचलून काडलेले बीजेपी तुमकां खबर आसलें. हांव मडी उचलून काडलेले भिवून लिपून भोंवतालो. आता तो भिवून त्यांच्या बरोबर गेला काय 70 कोटी मेळ्ळे म्हणून गेला हो प्रश्न. 70 कोटी 35 का 45 रुपयांची जागा 3500 रुपयांनी सरकारान विकती घेतली. म्हणजे डॅमेज सुद्धा सरकार कायदेशीर करप्शन कसे करचे हे त्यांच्याकडे शिकचे. कायदेशीर करप्शन 70 कोटी ताका कायदेशीर दिले आणि तुम्ही आमच्या वांगडा येऊन. आणि सुभाष शिरोडकर गेलो. हांव ताका पयलीं बरो सर म्हणटालो. तो काँग्रेसीन आसलो आनी हांवूय काँग्रेसीन आसलो. सर म्हणटालो सर. तो सर म्हणपाच्या लायकीचो उरूंक ना. ते शिरोडकराक तांणी लज केली. पूण सगळ्या आमदार म्हणजे कोण जाले त्या सगळ्या आमदारांक तांणी लज केली. बऱ्याचशा गजाली जर तुमकां सांगता जाल्यार तुमकां आश्चर्यचकित. तो श्रद्धाळू, तो कश्टाळू, ताका आपल्या मनशाची ताका रोखडीच माया येता. खूब जाण असे पयशेकार आसता सगळ्यांकच दानत दिसता. दानत आसची पडटा. ती दानत तेचे कडेन आसा. आनी हांव म्हजे 2 शब्द सोंपयच्या पयलीं हांव इतलेंच सांगता की तुम्ही फक्त जिताक निवडून दिया. जी निवडून येता त्या वाटेतले 2 बीजेपीचे सीट पडटा आणि 2 खासदारय पडटा. आणि हे फावटी निश्चित सरकारान बदल जातलो आणि काँग्रेसचे सरकार निश्चित येतलें. ह्या सगळ्या जनसमुदायाच्या फुडें हांव तुका एकच शब्द दिता. हांव मुख्यमंत्री न्ही, हांव संघटन मंत्री न्ही, हांव पक्षाचो अध्यक्षय ना. पूण आमच्या भितरय तितली कापस्ताद आसा. आमचे त्या लेवलचे लिडरय आमचे वळखीचे आसा. तुम्ही समजा जर जिताक निवडून दिलो जाल्यार येणाऱ्या मंत्रिमंडळान जी मिनिस्टर आसतलो इतलो सपोर्ट. येता ते 23 तारखेक आमी सगळ्यांनी लक्षात दवरपाक जाय की आता कोण तरी सांगतलो तो मसो ज्योतीर सुंदर अशें सिंबल 2 मेणवाती साथीन एका साथीन पेटतात आणि ते पेटत आसतात. आमी भाशणांत नेटान करत आसा, तुमी ताळयो नेटान वाजयत आसा, पूण ती मेणवात संत गतीन पेटत आसा. तो जीत
तुमच्या कडेन पळयात तो तुमची सेवा करपाक आयला. तुम्ही येता ते 23 तारखेक त्या मेणबत्तीचेर एक्कान एक लोक तुम्ही, तुमचे मित्रमंडळी, तुमचे शेजारी, तुमचे सगळे आणि मोठ्या मताधिक्यान जिताक निवडून हाडटले ही आशा दवरताले. हांव हांगाच्यान वयता. म्हजो विश्वास, हांव पेडणेकार, म्हजो विश्वास सार्थ करपाक जाय. तुमच्या वयल्यान प्रेम आणखी वाडटलें आनी तुमकांय बरे दीस येतले. परत एकदा भगवती देवीक नमस्कार करता, तुमकांय प्रणाम करता आणि मांद्रेंतल्यान विजय हो जिताचोच आसतलो आणि तो विजय तुमचो आसतलो हे सांगता. कॅम्पेनिंग आपले चालू आहा. आता हांगासर असो प्रश्न येयला की काँग्रेस कितें करता. आता तुम्ही आयकले आसतले की एमजीन सपोर्ट आपलो डिक्लेअर केला. आता एमजीन मांद्र्यानूच आमकां सपोर्ट इंडिपेंडंटाक कित्याक केला ह्यो केन्ना चिंतल्यार तुमी. एमजीन मांद्र्यान इंडिपेंडंटाक डिक्लेअर केला सपोर्ट. लोकसभेक काँग्रेसीक केला, म्हापसा काँग्रेसीक केला, एमजीन इंडिपेंडंट हांगा केला आमकां. म्हणजे हेचो अर्थ हा इंटरनली काँग्रेसूय आमकांच सपोर्ट करता. आता वचात थंय काँग्रेस आनी बीजेपी वचात थंय तुमचो असो भंय पडलेलो आसा, सगळे भिजाल्ले आसात ऑपोजीट कॅन्डिडेट की आता बाबा कॅम्पेनिंग करतात ते वयतात. सगळे वयतना कितें करतात, सांगतात इंडिपेंडंट आहा तांकां, इंडिपेंडंट कॅन्डिडेट आहा ताका वोट घालूं नाका. तुमी आमकां घालना मरे बीजेपीक घालना मरे काँग्रेसीक घालना. आनी काँग्रेस सांगता इंडिपेंडंट घालना तुमी आमकां घालना मरे बीजेपीक वोट घाल. म्हणजे कशी फिक्सिंग करतात ती पळयात. म्हणजे तुमचो कसो भंय पडला तो पळयात तुमी. आयज काँग्रेसूय खंय तरी आमकां भितरल्यान सगळे सपोर्ट करतात आनी सगळ्यांक खबरूय आहा हार्डकोर बीजेपी आहा ते खंय तरी ते सायडीन दुखावलेले आसात. निश्ठावंत कार्यकर्ते जे आहात ते आमच्या वांगडा रावतले. इतले क्लियर करता की आमी इंडिपेंडंट वयतले, इंडिपेंडंट रावतले आनी तुमच्या वांगडा रावतले. आनी हेच्या फुडें जे निर्णय जातले तुमी इलेक्ट करून हाडटले. अवश्य हांव जाणा इलेक्ट करून हाडटले. पूण जर आमकां नरेशान म्हटलां तशें सरकार घडयतात, प्रपोजल येता आनी कितें प्रपोजल आसा जाल्यार ह्यो अवश्य तुमच्या फुडें मांडटले. तुमी डिसिजन घेवपाचें बाबा हे घेवप वा ना घेवप. कित्याक आमी ऑपोजिशनानूय रावन कामां करपाक जाणा, ती आमी कामां करूंक शकतात, रुलिंगेन आसल्यारूय कामां करूंक शकता. सो आमकां कसलोच भंय ना. तुमची कामां सगळीं जातलीं आनी सगळे इश्यूज आहा ते सॉल्व जातले. इतके रिक्वेस्ट करता तुमकां की येता ते 23 तारखेक मेणबत्तीचेर मत घाला. पयलीं मतदान आहा ते लोकसभेचे मतदान जाल्या उपरांत तेच्या उपरांत आहा ते मांद्र्याक बायपोल इलेक्शनाचें मतदान आसा. थंय लक्षांत धरा पयलीं आहा ते काँग्रेस आहा, सेकंड आहा ते बीजेपी आहा, थर्ड आहा गोवा सुरक्षा मंच, चवथी आहा ती सिरियल नंबर 4. म्हाजो फोटो आसतलो मराठीन आनी इंग्लिशीन जी दारवलकर नांव आसतलें आनी मेणबत्ती कॅन्डल्स आनी फुडें बटन. सो तो बटन दामपाचो आनी खंयचो बटन दामपाचो न्हू. विचारपाचें काँग्रेस आनी बीजेपी. तुमकां रिक्वेस्ट करता ही 3 वर्सां तुमी इतली वर्सां सगळ्यांक इलेक्ट करतना 5-5 वर्सां दितात. पण ही 3 वर्सां म्हाका फक्त 3 वर्सां मेळटात. ही फक्त 3 वर्सां म्हाका दियात. म्हाजी काम करपाची पद्दत पळयात.